मराठा समाजाच्या एसीबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काल हायकोर्टात सुनावणी पार पडली। मराठा समाजाला आता 2 आरक्षण आहेत। कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याचा निर्णय सरकारने घेतलाय का, हा सवाल कोर्टाने विचारलाय। मराठा समाजाला दिलेलं 10% आरक्षण 50% आरक्षण ओबीसी आरक्षणात समाविष्ट करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। मागासवर्ग आयोग असेल, समिती असेल, सुक्रे आयोग असेल, यांनी सर्वे केला आहे आणि मराठ्यांना 10% आरक्षण दिलं आहे। ते 50%च्या वरती गेलं म्हणून ते उडणार आहेत। आम्ही पहिल्यापासून सांगतो की मागासवर्ग आयोगाचे निकष आहेत, जी जात मागास सिद्ध होईल तिला 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं। त्याला तुम्ही 50%च्या बाहेर घेताय, त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही आहे। कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ॲडमिशन होते, नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा। म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतंय। असं ते टिकतच नाही आहे, ते उगा आता होईल आहे, तात्पुरतं दिसतंय ते फक्त। म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे, तेच आम्हाला पाहिजे।